पण जय जिजाऊ मेंबरसाठी असलेल्या या मराठा लग्न नक्षत्राच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेंबरसाठी आपण काही विशेष व्हिडिओ देत असतो. या माध्यमातून काही बायोडाटांचा परिचय सुद्धा देत असतो आणि परिचय देत असताना जर परस्पर संवाद होत असतील किंवा संपर्क होत असतील, तर त्यासाठी आम्ही आमच्या वतीनं, आमच्या परीनं मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. मात्र पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीमध्ये व्हिडिओमध्ये आम्हाला जी गोष्ट स्पष्ट करावी लागते, तर ती या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही स्पष्ट करत आहोत, की या ठिकाणी तुम्हाला मी 5 अनाथ आश्रमातील स्थळांचे पत्ते देणार आहे आणि त्याच्यापैकी त्यांची जी काही प्रक्रिया आहे, त्यांच्या संपर्काची प्रक्रिया आणि मुलींची उपलब्धता याची माहिती सुद्धा या छोटेखानी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा या व्हिडिओवर आपण शेवटपर्यंत टिकून असलं पाहिजे. जे काही आहे तर मराठा लग्नाक्षर हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाच कुठल्याच पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठंच करत नाही. हा केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp ग्रुप, ॲप्लिकेशन आणि हे जे काही परिचय सदर आहे, तर या परिचय सदराच्या माध्यमातून आपण लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि आपण सर्वांनी मिळून ते प्रयत्न केले पाहिजेत. विवाह फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे आणि जे काही 5 अनाथ स्थळांचे जे काही पत्ते मी तुम्हाला देणार आहे, तर ते आणि मोबाईल नंबर देणार आहे. तर त्याबाबत या व्हिडिओवर आपण जो काही आहे तर शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जी काही अनाथ आश्रमातील स्थळासोबत विवाह करण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर त्याबाबतची ही माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊ, की पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की आपण जर एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा विचार करत असू, तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. एक पुण्याचं काम आहे. दुसरीकडे अ, जेव्हा ह्या ज्या काही अनाथ मुलीच्या हिशोबाने जर आपण या विवाहाचा प्रयोजनासाठी जर आपण पुढाकार घेत असू, तर ती चांगली गोष्ट आहे. मात्र हे ठरवत असताना ज्या काही अनाथ मुली आहेत, तर त्या तुमच्या आमच्या समाजातीलच मुली आहेत आणि ह्या मुलींना ज्यावेळेस 18 वर्षाआधी, 20 वर्षाआधी, 15 वर्षाआधी कुणाच्यातरी पालकत्वाची किंवा कोणीतरी आपला सांभाळ केला पाहिजे या गोष्टीची गरज होती. तर त्यावेळेस त्या मुलींना किंवा मुलांना नातेवाईकांनी, समाजातील लोकांनी झिडकारलं. मात्र त्यांची जबाबदारी जी काही आहे पालनपोषणाची ती अनाथ आश्रमांनी स्वीकारली. म्हणजे ते एक पुण्याचं काम करतात आणि हे पुण्याचं काम करत असताना कुठलाच अनाथ आश्रम हा कुणालाच पैशाची मागणी करत नाही. पुण्य करणारे लोकं ही पैशाची मागणी कुठेच करत नसतात. जसं आम्ही सुरुवातीला ठामपणे सांगितलं, की आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. उलट जर आमच्या माध्यमातून कुणाचं लग्न जुळत असेल परस्पर, तर त्याची पत्रिका जर आम्हाला भेटत असेल, तर आम्ही आमच्या खर्चाने त्या लग्नाला येण्याचा प्रयत्न करू. आमच्या वतीनं आहेर, अंधण-भांडं आमच्या ऐपतीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करू. ही मानसिकता आमची आहे. त्याच्यामुळे पैसे मागायचा काही प्रश्नच नाही. कारण आम्ही शेतकरी आहोत. शेतकऱ्याला देणं माहीत असतं, घेणं माहीत नसतं. जे काही असतात, तर ते देवाधर्माच्या शेतकऱ्याच्या नावाखाली लुटणारे असतात, तर ते चोर असतात. त्या चोरांशी आमचा काही संबंध नाही. असो, तर जे काही अनाथ आश्रमातील मुलीसोबत जी काही प्रक्रिया आहे, तर अनाथ आश्रमातील मुलींची फोनद्वारे कुठलीच माहिती भेटत नसते. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, की जे काही फोन आमचा अनाथ आश्रम आहे, कोर्टातून नोंदणी करू, असं आहे, सरकारची अशी योजना आहे, तशी योजना आहे, त्याच्यासाठी गेट पाससाठी 5,000 भरा, 7,000 भरा. हे शुद्ध फसवणुकीचे फंडे आहेत. ह्या गोष्टी ध्यानात घ्या. अशी माहिती प्रसिद्ध करायची अनाथ आश्रमांना किंवा कुणालाच कुठलीच परवानगी नसते. मी सुद्धा हे चॅनल आम्ही सुद्धा चालवत असू, तरी आम्हाला सुद्धा कुणाचे बायोडाटा आणि फोटो डिस्प्ले करायची परवानगी नसते. तुम्ही बऱ्याचदा न्यूज चॅनल बघता, तर त्यावेळेस त्या ठिकाणी एखादा बोलणारा व्यक्ती असतो किंवा एखादी महिला असते, तर त्यांचे चेहरे हे ब्लर केलेले असतात किंवा बरीच माहिती ब्लर केलेली असतात. कम्युनिटी गाईडलाईननुसार अशी कुणाचीही माहिती प्रसिद्ध करता येत नाही. कोणी जर असे फोटो, बायोडाटे वगैरे काही दाखवत असेल किंवा हे करत असेल, तर ते पूर्णपणे फेक असतात, चुकीचे असतात, कुठेतरी सोशल मीडियावरून उचललेले असतात आणि मग ते कुठलंच म्हणजे त्यांची कुठलीच गॅरंटी-वॉरंटी नसते. तर अशा गोष्टींच्या चुकूनही नादी लागू नका. दुसरी गोष्ट जे काही अनाथ आश्रमात ज्या काही मुली लहानच्या मोठ्या झालेल्या असतात किंवा एक तर कोर्टाकडून आलेल्या असतात किंवा वेगवेगळ्या कारणानं अपघातानं आलेल्या असतात, तर अशा मुलींच्या बाबतीत प्रत्येक अनाथ आश्रमाचे नियम हे वेगळे-वेगळे असतात. मग एखाद्या अनाथ आश्रमाची भेटीची वेळ समजा सकाळी 9 ते 10 असेल, तर एखादा दुपारी 2 ते 4 ठेवत असेल, ते व्यवस्थापनाला त्याचे अधिकार असतात. त्याच्यानंतर ते प्रत्येकाची बायोलॉज सुद्धा वेगळे असतात आणि प्रत्येकानं जे काही लग्नाच्या प्रक्रिया असतात, तर त्या वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने ठरवलेल्या असतात. मग एखाद्या अनाथ आश्रमाकडे जर एखादी मुलगी असेल,
आणि त्यांना जर लग्न करायचं असेल त्या मुलीच्या संमतीनुसार, तर मग ते काय करतील, की त्यांचा जाहीरनामा काढतील, की बा एखादा जर समजा 40,000 कमावणारा मुलगा असेल, तर त्याच मुलाला आम्हाला ती मुलगी द्यायची किंवा जर मुलीच्या नावाने 2 एकर शेती करून देणार असतील किंवा 1 एकर शेती करून देणार असतील, तर त्यांनाच आम्ही ती मुलगी देऊ किंवा काही बरेच असे करतील, की बा त्या गावची ग्रामपंचायत जर आम्हाला लेखी हमी देत असेल आणि त्या गावातल्या कुटुंबातील लोकं लेखी हमी देत असतील, की आम्ही आयुष्यभर या मुलीचा व्यवस्थितपणे सांभाळ करू, तर अशाच स्थळांना आम्ही ती मुलगी देऊ किंवा बऱ्याच त्यांच्या त्या प्रक्रिया ते त्यांच्या पद्धतीनं राबवत असतात. बऱ्याचदा काही कोर्टाच्या देखरेखीखाली या मुली असतात, तर त्या कोर्टाची परवानगी त्यासाठी आवश्यक असते. समाज कल्याण विभागाचं अनुदान आणि मान्यता या अनाथाश्रमांना असते. तेव्हा त्यांच्याकडची परवानगी किंवा रजिस्ट्रेशन आहे किंवा नाही याची पडताळणी करून घेणं सुद्धा आवश्यक असतं. ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. दुसरी गोष्ट अनाथाश्रमाचा पत्ता उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट त्या अनाथ आश्रमाशीच संपर्क केला पाहिजे. तिथं गेलं पाहिजे. एरवी आपण तीर्थाला इकडं-तिकडं जातो, रिकामं फिरायला जातो, कुठेतरी जातो. तर मग प्रत्येक जिल्ह्यातून मग त्या जिल्ह्यातला जर कुठे असेल, तर त्या ठिकाणी जाण्याची थोडीशी तकलीफ घेतली पाहिजे. आता हे जे तुम्हाला जे काही पत्ते देणार आहेत, तर याच्यापैकी आम्ही जे काही 5 अनाथ आश्रमांचे पत्ते तुम्हाला देणार आहे, तर त्याच्यापैकी जे काही 3 अनाथ आश्रमांशी आमचा प्रत्यक्ष संपर्क झालेला आहे. तर याच्यापैकी 3 पैकी एक जे अनाथ आश्रम आहे, जो काही छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादचा, तर त्या ठिकाणी जे काय आहे, तर त्यांच्याकडे कुठलीही लग्नायोग्य, विवाहयोग्य मुलगी नाही आहे. जे काही आहे, तर तो एक बालकाश्रम आहे, त्या हेतूनं आहे. एक शांताई अनाथ आश्रमाच्या नावाने सोलापूरच्या नावाने फसवणूक होते आहे. त्यांच्याशी सुद्धा आम्ही प्रत्यक्ष संपर्क केला होता. त्यांच्याकडे जे काही आहेत तर निवासी छोटी मुलं आहेत आणि वृद्ध अपंग अनाथ आहेत म्हणजे जे वडीलधारी मंडळी आहेत, की वृद्धाश्रम जे आहे त्यांच्याकडे विवाहयोग्य कुठलीही मुलगी नाही. मात्र ते शांताईच्या नावाने फोटो वगैरे टाकून बऱ्याचदा फोन येतात, की ₹7,000 भरा, मग आमची तुम्हाला कोर्टाकडे नोंदणी करायची आहे का मुलगी पसंत? तर हे सगळं खोटं आहे, थोटांड आहे. सिंधुताई सपकाळच्या अनाथ आश्रमाच्या नावानं सुद्धा अशा बऱ्याच फसवणुकी झालेल्या आहेत, की त्यांचा काहीच संबंध नसतो. मात्र ही लोकं त्यांचं नाव सांगतात, त्यांचे फोटो, व्हिडिओ, फुटेज वगैरे वापरतात. तर ह्या अशा गोष्टी चालू आहेत. आणि हे जे काही अनाथ आश्रम आहेत, तर याच्याकडे तिन्ही अनाथ आश्रमाकडे कुठलीही सध्या तरी मुलगी उपलब्ध नाही किंवा त्यांचे काही अनाथ आहेत, तर बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये जे काही 1200-1400 अनाथ संस्था रजिस्टर झाल्या होत्या. तर ह्या वेगवेगळ्या हेतूने म्हणजे बहुउद्देशीय संस्था रजिस्टर झाल्या होत्या. मग त्याच्यामध्ये काही निवासी अपंग शाळा होत्या, अनाथ आश्रम होते, वृद्धाश्रम होते. मग ही लोकं काय करायची, की बऱ्याच संस्थावाली शासनाकडून तांदूळ, गहू अनुदान मिळतं, पैसे मिळतात. मग ते लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी, वृद्ध, मुली दाखवायचे. मग सरकारकडून याची पडताळणी करण्यात आली आणि आता सरकारकडून जे काही नियम आहेत, तर ते कडक करण्यात आलेले आहेत. तर बरेच त्याच्यातल्या संस्था आहेत ब्लॅकलिस्टेड केलेल्या आहेत किंवा बंद केलेल्या आहेत. जे काही जेमतेम महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्याइतके जे काही अनाथ आश्रम आहेत, तर त्यांच्याकडे मुलींची उपलब्धता ही नसण्यात जमा आहे. म्हणजे नाही म्हटलंच तरी चालेल. नाहीच आहे. तर अशा स्थितीमध्ये जे काही नागपूरचा आश्रम आहे, श्रद्धानंद, तर ते त्यांच्याकडे उपलब्ध मुली असतील किंवा समाजामध्ये जे काही अनाथ मुली असतात, तर त्यांच्या विवाहासाठी ते पुढाकार घेतात आणि यांचे जे काही पत्ते वगैरे जे काय आहेत, तर ते आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण क्लिक करून ती माहिती घ्यावी. तूर्तास धन्यवाद.